कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला, परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचा विजय अवघ्या 1200च्या अधिक मतांनी झालेला आहे। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। आमदार रोहित पवारजी, खरं तर तुमच्या या विजयावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो तुमचे विरोधी जे उमेदवार होते राम शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे। आज तुम्ही प्रीती संगमावरती काका पुतणे एकत्र भेटलात, अजित पवार आणि तुम्ही। अजित पवारांनी तुम्हाला मिश्किलमध्ये उत्तर देताना सुद्धा म्हटलं की नशीब मी तुझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही, नाहीतर तुम्ही निवडणूक हारला असता म्हणून एक उद्देशून तुम्हाला म्हटले। त्याच्यावरतीच त्यांनी आक्षेप घेतलाय राम शिंदेंनी की काका पुतण्यांनी सेटिंग करून माझा बळी घेतलाय म्हणून। त्यांना ती जुनी सवय आहे। गेल्या वेळेस जेव्हा 19ला ते हारले होते तेव्हा त्यांनी खापर हे विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं आणि इतक्या वेळा त्यांनी तो विषय धरून ठेवला होता की देवेंद्र फडणवीस साहेबांना शेवटी असा निर्णय घ्यावा लागला, ए बाबा MLC घेऊन टाक। आता दादा नवीन बळीचा बकरा दिसत आहेत, यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे असा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे। प्रीती संगम एक पवित्र ठिकाण आहे। राम शिंदे सरांना मला विचारायचं आहे, किती वेळा तुम्ही तिथे गेलाय आणि चव्हाण साहेबांच्या विचारासमोर तुम्ही नतमस्तक झाला? एकदा सुद्धा नाही। एक संस्कार आणि संस्कृती असते, वडीलधारी व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्हाला आशीर्वाद घ्यावा लागतो। तशा पद्धतीने मी आशीर्वाद त्यांचा आजीदांचा तिथं घेतला तर चुकीचं काय होतं? आता त्यांना राम शिंदे सर थोडेसे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, नैराश्यामध्ये आहेत। 30-40 कोटी खर्च केला असं आम्हाला कळतं, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला, सरकारी यंत्रणेचा वापर केला, एवढी ताकद लावून सुद्धा। आणि मी मतदारसंघात नव्हतो, ते 3 महिने नुसते मतदारसंघातच होते, 4.5 वर्ष नव्हतेच, 3 महिने घरून घर त्यांनी तिथं प्रचार केला। मी मतदारसंघात नव्हतो, मी महाविकास आघाडीसाठी प्रचाराला बाहेर होतो आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पराजय हा स्वीकारावा लागला। याच्यावरून कुठंतरी त्यांचं नैराश्य त्यांच्या मुखातून बोलते असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि दादांवर आज ते प्रश्न करतात, दादा मोठे नेते आहेत। आता असा प्रश्न ते करत असताना मग लोक असेही विचारतील, अमित शहा का नाही आले, देवेंद्र फडणवीस का नाही आले, बावनकुळे साहेब का नाही आले, अजून मोठे मोठे दिल्लीचे जे नेते नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का नाही आले? मग सगळ्यांनीच माझ्याबरोबर सेटिंग केलं असं आपल्याला म्हणायचं का? त्यामुळे त्यांना कुठंच काय मार्ग दिसत नाही, म्हणून उगाच आपला रडीचा डाव ते खेळतात। पण कुणीही त्यांना काय बोलू नये, नैराश्यामध्ये आहेत, थोडे दिवस असंच ते बोलत राहतील आणि आपल्याला मंत्रिपद मिळतं का काय याचा प्रयत्न ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतील। तुम्ही म्हणतायत की ते नैराश्याच्या गर्केत आहेत, परंतु ते भाऊक होताना माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणतात आहेत की रोहित पवारांनी पैशांचा, त्याच्यासोबत मटण, चिकन, प्रलोभनं या सगळ्यांचा वापर त्या कर्जत जामखेडच्या सगळ्या विधानसभेमध्ये रोहित पवारांनी केला आहे। रोहित पवारांनी गुंडांची टोळी निर्माण केलेली आणि संपूर्ण विधानसभा निवडणूक लढवली, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, किती खर्च झाला, कोणाला किती पैसे दिले, त्या सगळ्या संदर्भाचे दस्तावेज आहे। हायकोर्टात जाऊन मी माझ्या न्याय हक्काची लढाई जी आहे ती यापुढे लढेन असं त्यांचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टात जावा, अजून दुसरं कुठलं कोर्ट असेल तर त्याला काय जायला काय हरकत आहे? आता त्यांची जोरी जेव्हा सापडली, ती जी व्यक्ती होती ती कदाचित सोलापूर जिल्ह्यातली होती व्यक्ती, ती कोण याचं उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही। पैशासकट आणि यादीसकट भाजपचा प्रचार आणि पैसे देताना तिथे ती व्यक्ती सापडली, ती व्यक्ती कोण एवढं फक्त राम शिंदे सरांना जाहीरपणे लोकांना सांगावं। परंतु ते राम शिंदे असे देखील म्हणतात की तुमचे बारामती ॲग्रोचे काही अधिकारी पैसे वाटत होते, तुम्हीच म्हणजे राम शिंदेंनी तुमच्यावरती थेट आरोप लावलाय की तुम्ही मान्य केलंय की माझे लोक पैसे वाटत होते म्हणून। याच्यामध्ये काही सत्यता आहे? राम शिंदे सरांना शब्दच कळत नाही असं मला वाटतं। मी असं बोललो होतो, मोहितेंना जे काय गुंडांनी पकडलं होतं, आता गुंडांची पूर्णपणे कुंडली तिथं मी वाचून दाखवली, त्याच्यावर काय काय आरोप आहे। 307चा आरोप आहे, त्याच्यावर चोरी करण्याचा आरोप आहे, हाणामारी करण्याचा आरोप आहे, बंदूक अनलायसन्स गन हातामध्ये ठेवण्याचा त्यांना आहे, त्याच्यात धमकी देण्याचा आरोप आहे। अशा व्यक्तीने, मोहिते नावाची जी व्यक्ती आहे, जे माझे कृषी अधिकारी आहे, त्यांना त्यांनी पकडलं। आता कृषी अधिकारी हा कशाला लागतो आपल्याला? जर तुमच्याकडे शुगर फॅक्टरी असेल तर ऊसाचं नियोजन करायला, ऊसाचं नियोजन शेतकऱ्याबरोबर करतात। त्या व्यक्तीकडे 12,000 रुपये होते खिशात, तुम्ही 50,000 पर्यंत ठेवू शकता। आता 12,000 रुपये त्याकडे होते आणि बाकी पैसे तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलं, त्या मोहित्यांची पॅन्ट काढली होती, त्यांच्या खिशामध्ये पैसे टाकताना आपण सगळे बघितले। गुंडांचा वापर करून तुम्ही त्यांच्या खिशात पैसे टाकून, चिट्ट्या टाकून जे काय ते माझ्यावर खापर फोडत असला, माझा सोडा, रंगे हात तुमच्या जवळची व्यक्ती
एका हॉटेलमध्ये 6 लाख रुपये वाटताना तिथं आपल्याला भेटली. आम्ही कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा आम्ही जर 2 तास आधी आलो असतो तर मग कदाचित ते 5-6 कोटी रुपये आम्हाला सापडले असते. ती व्यक्ती कोण एवढं फक्त राम शिंदेनी सांगावं. खरं तर आता तुमचा कर्जत जामखेडच्या सगळ्या संदर्भात वाद सुरू आहे, परंतु महाविकास आघाडी जी निवडणुकीपूर्वी पूर्ण फॉर्मात होती, तुम्ही जवळपास 40 ते 50 सभा राज्यभर घेतल्या. जयंत पाटील असतील, शरद पवार, सुप्रिया सुळे या तुमच्या पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी पायाला भिंगरी लावून राज्यभर सभा घेतल्या, परंतु पदरात मात्र निवडणुकीच्या निकालात अपयश आलेलं आहे. या सगळ्या अपयशाच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क निर्माण केले जातात. EVMला कुठेतरी दोष दिला जातो, कारण की अनेक मतदारसंघातली मतांची टॅली जी आहे ती कुठेतरी परफेक्ट येत नाही. अनेक पोस्ट व्हायरल होतात. नाही, टॅली पण परफेक्ट येत नाही. त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर मी आज कराडला गेलो होतो. मी तिथं पाटणकर साहेबांचे जे काही मतं मिळाली एक्झॅक्टली तेवढेच बाळासाहेब पाटलांना सुद्धा तिथं मिळालेली आहेत. त्याच्याचबरोबर कुणाल पाटील जे आहेत धुळ्याचे काँग्रेसचे माजी आमदार, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही. मनसे जो उमेदवार आहे त्यांच्या त्या बूथवरनं फक्त 2च मतं मिळाली. तर त्याचा प्रश्न असा आहे की मी तरी मला मतदान केलं नाही, माझ्या आईली तरी केलं नाही, नाहीतर माझ्या पत्नीली तरी केलं नाही. त्याच्याचबरोबर असे अनेक उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये टॅलीसुद्धा मॅच होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर शंका नक्कीच आपण घेऊ शकतो. आणि आता एक उदाहरण द्यायचं झालं अणुशक्तीनगरमध्ये, तर फहाद म्हणून आमचे एक उमेदवार तिथं लढत होते. जबरदस्त फाईट तिथं दिली. त्यांनी 18व्या नंबर फेरीपर्यंत ते लीड करत होते. तोपर्यंत सना मलिक ज्या आहेत घड्याळचे उमेदवार, ते तिथं आल्या नव्हत्या. अचानक त्यांच्या मनामध्ये काय आलं की सना मलिक आल्या की दुसऱ्या फेरीपासून सना मलिकची लीड वाढत गेली आणि फहादची कमी होत गेली. आता त्याच्यावर आक्षेप घेतला, हे केलं, पण शेवटी काहीतरी कुठं ना कुठंतरी तिथं गडबड आहे. आता 5 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांना विविध पद्धतीने मी सेवा दिली. करोनाच्या काळात मदत केली, त्यानंतर सेवा म्हणून केली, पाणी दिलं, सगळं दिलं, सेवा म्हणून सगळं केलं. जी व्यक्ती 4.5 वर्ष मतदारसंघातून गायब झाली होती, अचानक 5 महिन्यामध्ये येते, पैसा वाटते आणि एक कॉन्फिडन्स असतो 50,000 मी निवडून येणार. हा कॉन्फिडन्स येतो कुठून? आणि असे काही उमेदवार आहेत ते फार मोठ्या मोठ्या लीडली तिथं पडलेले आहेत. त्याच्याचबरोबर 288 मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला, जे बॅलेट पेपरवर मतदान झालेलं आहे त्याचा रेशो काढला, तर मग आपलं महाविकास आघाडीचे कमीत कमी 150 उमेदवार निवडून यायला पाहिजे होते. पण बॅलेट पेपर वेगळेच काहीतरी म्हणतो. तिथं अधिकारी आहेत, 5.5 लाख लोक आहेत. 5.5 जनरली आपण सर्वे करताना 35 ते 40 हजार लोकांचा सर्वे करतो एक महाराष्ट्राचा अंदाज काढण्यासाठी. इथं 5.5 लाखाचा सर्वे केल्यासारखा बॅलेट पेपरचं आपल्याकडे तिथं आकडेवारी आहे. त्याच्यामध्ये आकडे वेगळे सांगतात आणि तुमच्या जे EVM मशीनचे आकडे वेगळे येतात. आता काय झाले, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गेलेत गुजरातला आणि गुजरातचे EVM आले महाराष्ट्रात आणि गुजरातचे EVM आल्यानंतर काय झालं तर भाजपची सत्ता आणि महायुतीची सत्ता इथं आली असं आपल्याला म्हणावं लागेल. मग हा सगळा उद्योजकांचा डाव आहे का? ज्या पद्धतीने सातत्याने महाविकास आघाडी अडाणींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत होती, उद्धव ठाकरे असतील, तिथे काँग्रेस असेल, अडाणींच्या धारावी प्रकल्पावरतून सातत्याने आरोप करत होती. मग तुम्ही आता म्हणतात की महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत ते गुजरातला गेलेत, गुजरातचे EVM जे उद्योजकांचे आहेत ते महाराष्ट्रात आलेत. मग याचा थेट संबंध अडाणींशी आहे का? अडाणींनी हे सगळं व्यूहरचना रचली? नाही, इलेक्शन कमिशनला आम्ही चॅलेंज करतो, विनंतीसुद्धा करतो की ज्या काही मशीन्स आहेत, आता गेल्या वेळेस त्यांनी संधी दिली होती 15 मिनिटाची, 15 मिनिटामध्ये EVM मशीन कसं आपण बघणार? तुम्ही आम्हाला त्याच लॅबमध्ये कॅमेरे लावा, आमचे लोक असतील, आम्हाला 5-7 दिवस द्या. EVM मशीन कशी चालती, काय चालतं, कुठून कनेक्शन आहे, GPS कसं आहे, या सगळ्या आपण गोष्टी तिथं बघू. एवढी हिंमत असेल इलेक्शन कमिशनला आणि मोदी साहेबांना तर आपण त्या बाबतीत तिथं बघूया. त्याच्याचबरोबर आमचं असं मत आहे की याच्याचबरोबर त्यांनी काय केलं तर एक हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, बटेंगे कटिंगे, आणि त्याचा काही मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट तिथं आला. दुसरी परिस्थिती काय, मुद्दामून यांनी भाजपले गेल्या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत इतकी हलाखीची परिस्थिती आणली की मग 1500 रुपयेसुद्धा या लोकांना खूप जास्त वाटायला लागले. आणि दिवाळीच्या आधी जेव्हा 3 महिन्याचे पैसे 4,500 अकाउंटला आले तर जी हलाखीची परिस्थिती झालेल्या महिलेला असं वाटायला लागलं की या सरकारने आपल्याला खूप काही मदत केली. त्यामुळे गरिबी निर्माण करायची, त्यांना कुठेतरी कॅश ट्रान्सफर दाखवायची आणि त्याच्यावर मतं मागवायची, ही जी पद्धत महाराष्ट्रात नव्हती ती दुर्दैवाने आता आलेली आहे. आणि अशीच जर सुरू राहिली तर विकास कमी आणि कॅश ट्रान्सफर जास्त होईल. म्हणजे आपला काही
खऱ्या अर्थाने बिहार होईल अशी भीती वाटते. गेल्या निवडणुकीत खरं तर पिपाणी ट्रम्पेट या चिन्हाचा तुम्हाला खूप मोठा फटका बसलेला लोकसभेमध्ये. साताऱ्याची जी लोकसभेची जागा होती त्यामुळेच ती तुम्ही हातातून संपूर्ण गमावलेली होती शशिकांत शिंदे यांनी. आता त्याच संपूर्ण चिन्हाचा फटका जो आहे तो या सगळ्या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळतो. अनेक तुमचे पराभूत उमेदवार जे आहेत ते जवळपास 2000च्या कमी लीडने पडलेले आहेत आणि त्यांच्या समोरच्या पिपाणीच्या उमेदवाराला मात्र 3, 5, 10,000 पर्यंत मतदान आहे. सातत्याने तुम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा या सगळ्याच्या संदर्भात तक्रार केलेली होती, तरी देखील पिपाणी चिन्हावरती काही बंदी आणलेली नाही. त्याचसोबतच मनसे असेल, तिसरी आघाडी असेल, ह्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी सुद्धा चांगली मतं खाल्लेली आहेत. त्यामुळे 2 प्रमुख संघ फाईटमध्ये असताना यांनी खाल्लेल्या मतामुळे तुम्हाला पराभव पत्करावा लागला. नाही, एक समजून घ्या, ट्रम्पेट जे चिन्ह आहे त्याच्यामुळे आमचे 10 उमेदवार पडले टोटल तुम्ही जर बघितलं तर. आता मनसे हा जो पक्ष आहे हा आतून भाजपलीच उभा केला होता. तुम्ही थोडासा डिटेलमध्ये अभ्यास केला तर सगळ्यात मोठा फटका हा शिंदे गटाला पडलेला आहे. 7 ते 8 आमदार मनसेमुळे हे शिंदे गटाचे तिथं पडलेले आहेत आणि 3 उमेदवार हे उद्धव ठाकरे साहेबांचे तिथं पडलेले आहेत. तर मनसे कोणाची बी टीम होती त्याचा अंदाज आता लोकांना बऱ्यापैकी तिथं आलेला आहे. ट्रम्पेटचा नक्कीच आम्हाला 10 ठिकाणी इम्पॅक्ट आला. आता माझ्या लीडवर तर प्रभाव पडलाच. राम शिंदे सरांनी रोहित पवार नावाच्या एका व्यक्तीला ट्रम्पेट या चिन्ह देऊन उभं केलं होतं. आता तिथं त्याला किती मतं मिळाली तर 3,500 मतं मिळाले. मग माझीच मतं कमी झाली. बघा ना, रोहित पवार ॲज अ व्यक्ती 1,25,30,000 मतं मिळाली. माझ्या डुप्लिकेटची पण ताकद किती नावात बघा, 3,500 मतं तिथं मिळाली. पण ते ट्रम्पेट हे चिन्ह होतं त्याचा गैरफायदा हा काही प्रमाणात विरोधकाने घेतला आणि त्याचा नक्कीच थोडाफार फायदा त्याला मताधिक्यामध्ये झाला. प्रादेशिक पक्षांना आपली राजकीय अस्तित्व त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता जवळपास निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 8% मतदान असावं लागतं. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेला फक्त 1.55% जे आहे ते मतदान मिळालेलं आहे. त्यामुळे मनसेकडे स्वतःचं इंजिन हे निशाणी आता पुढच्या निवडणुकीत असणार की नाही हा आता निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे, कारण की त्यांना तेवढी मतांची टक्केवारी मिळालेली नाही. त्यामुळे हातातून ते चिन्ह जाऊ शकतं. नाही, भाजपच्या जवळ असल्यामुळे ते चिन्ह जाईल असं मला वाटत नाही. भाजप कुठलं ना कुठेतरी झोल करून इलेक्शन कमिशनला सांगून त्यांचे इंजिन टिकवतील असं तरी मला तिथं वाटते. नाही तर मनसेचा वापर करून संपला असेल त्याचे चिन्हसुद्धा जाऊ शकतं. मुख्यमंत्री कोण होणार तुम्हाला काय वाटतं? कारण की अर्थात आता तुम्ही विरोधी पक्ष बाकावरती बसला आहात. 3 प्रमुख पक्ष महायुतीचे ते आता सत्ताधारी पक्षात आहेत. जवळपास 200चा अधिकचा आकडा आमदारांचा त्यांनी गाठलेला आहे. त्यामुळे भाजप सर्वाधिक आमदारांचा पक्ष 133. त्यामुळे भाजपचे अनेक नेते म्हणतात की आमचा मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. काय वाटतं, काय ह्याच्यामध्येच सत्ताधाऱ्यांमध्येच आता भांडणं सुरू झाली आहे? नाही, सगळ्यात जास्त अपेक्षा मंत्रिपदाची कोणाच्या आमदारांना असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या आहे. त्यामुळे इतकी महत्त्वाकांक्षा त्या सगळ्या आमदारांमध्ये आहे की मला असं वाटतं की भाजप एक विचार करेल, 1 वर्षासाठी आपण एकनाथ शिंदे 4 वर्ष हे आपण देवेंद्र फडणवीस साहेब, आणि जर खरंच काही चेंज करायचं झाला तर मग अजून भाजपचे वेगळे नेते जे पूर्वी महाराष्ट्रातून हद्दपार झाले होते पण आता केंद्र लेवलला खूप चांगलं काम करतात त्यांनासुद्धा इथं कदाचित संधी दिली जाऊ शकते. खरं तर तुमच्या पक्षामध्ये आता 10 आमदार निवडून आलेत आणि 10 आमदार जे आहेत ते अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं अजित पवारांच्या पक्षातले नेते मंडळी स्वतः बोलतात आहेत. एखाद्या वेळेस शरद पवारसुद्धा निर्णय घेऊ शकतील की जो पक्ष आहे तुमचा तो अजित पवारांच्या पक्षात विलीन करायला. नाही, जी व्यक्ती या बाबतीत बोलली आहे, नाही तर स्टेटमेंट ज्या व्यक्तीचं आलेलं आहे त्यांना पवारसाहेबांच्या डोक्यात काय हे तर काय कळणार नाही. राहिला प्रश्न आमच्यातलं कुणी संपर्कात राहणं नाही तर त्यांचे लोक आमच्या संपर्कात राहणं, हे जर होत असेल तर ते झालं तर अजितदादांच्या लेवलला होणार, हे खालच्या लेवलला होणार नाही. त्यामुळे खालच्या लेवलचे जे नेते नाही तर मंत्री असतील नाही तर माजी मंत्री असतील जे काय बोलत आहेत ते आपल्या हवेत गोळ्या घालतात असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे अर्थात तुम्ही ह्याला दुजोरा देताय अर्थात की तुम्ही तुमच्या गटातले आमदार विद्यमान आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तसं नाही, अजितदादांकडे पण फोन आहे, आमच्याकडे पण फोन आहे. आता आमच्या फोनवर जर अननोन नंबरली फोन आला, आम्ही सवयीप्रमाणे तो उचलला आणि उचलल्यानंतर आम्ही जर बोललो तर संपर्क झाला. म्हणजे संपर्क करायला तसं अवघड नसतं. निर्णय घेणं हे आपापल्या विचारावर असतं आणि त्या व्यक्तीवर असतं. त्यामुळे संपर्क होणं हा फक्त एक विषय राहिला, निर्णय घेणं हा खूप महत्त्वाचा आहे जो
प्रत्येक आमदार तिथे घेईल, पण असं कुठं काय होईल असं मला वाटत नाही. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा घोळ जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे अनेक निवडणूक मतदारसंघातली जी टॅली आहे, मतांची टॅली जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि अनेक उदाहरणं जी आहेत उमेदवारांची ती स्वतः रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.